Hello students, Marathi shorthand 60 words per minute, ready for dictation. दूषित पाणी असलेल्या गंगा आणि यमुना या नद्यांचे शुद्धीकरण करण्याचा विचार गेली 10 वर्ष विविध पातळीवर होत आहे. या पवित्र नद्यांच्या प्रदूषणाचा आणि या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांचा सगळा प्राथमिक अभ्यास पूर्ण होण्यास 10 वर्ष लागली. एवढे हे काम गुंतागुंतीचे होते. हा प्राथमिक अभ्यास झाल्यावर दोन्ही नद्यांचे प्रदूषण संपविण्यासाठी निश्चित स्वरूपाची व्यापक योजना आखून त्यांची ठोस अंमलबजावणी करण्याचा प्रश्न निर्माण झाला. हे काम राष्ट्रीय पातळीवर अग्रक्रमाने हाती घ्यावे यासाठीच महामंत्री राजीव गांधी यांनी केंद्रीय गंगा प्राधिकरणाच्या स्थापनेची घोषणा केली. गंगा नदीच्या पाठोपाठ देशामधील इतर 14 मोठ्या नद्यांच्या पाण्याच्या प्रदूषणाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. या 14 नद्यांच्या प्रदूषण अभ्यासाला सुरुवातही झाली आहे. शेवटी संपूर्ण देशात सर्वांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रीय शुद्ध पाणी व्यवस्थापन मंडळ स्थापन केले जाईल असे दिसते. पुणे जिल्ह्यातील मुळा मुठा, इंद्रायणी, करहा या नद्यांच्या पर्यावरणाचा प्राथमिक अभ्यास याच दृष्टीने पुणे विद्यापीठाने हाती घेतला आहे. देशात इतर ठिकाणी नद्यांच्या पाण्यासंबंधी 5 संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. गंगा नदी प्रदूषणातून मुक्त करण्याची योजना आखण्यापूर्वी या नदीच्या खोऱ्यातील 19 विद्यापीठांकडे प्रदूषणाचा व्यापक अभ्यास करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली व दर्जा तपासण्यासाठी 120 केंद्रे स्थापन झाली आहेत. थँक यू स्टुडंट्स. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन.